टीईटी सक्तीच्या विरोधात आज राज्यामधल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। सर्व शिक्षक संघटना आजच्या शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे मुंबईसह राज्यामधल्या खासगी अनुदानित शाळा बंद असतील। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं बंधनकारक करण्यात आल्यामुळे शिक्षक आक्रमक झालेत आणि त्यामुळे शिक्षण राज्यमंत्र्यांची चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आंदोलन करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिलाय। शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हाल तर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं एका दिवसाचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा शिक्षण संचालकांनी पत्रक काढून दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी संघानंतर राज्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या फेडरेशनवर दरेकरांचं वर्चस्व पाहायला मिळतंय। महाराष्ट्र राज्य कन्झ्युमर फेडरेशनवर प्रवीण दरेकरांची निवड झाली आहे आणि या निवडणुकीमध्ये 21 पैकी 21 जागा बिनविरोध आलेल्या आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबामध्ये 2 नव्या सदस्यांची भर पडली आहे। पुंगूर या जातीच्या 2 गायींना सरनाईकांनी दत्तक घेतलंय। विशेष म्हणजे सरनाईकांनी या गायींना आपलं नावही दिलंय। राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक अशी या 2 गायींची नावं आहेत। सरनाईक आपल्या घरातच या दोन्ही गायींचा सांभाळ करणार आहेत तर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरनाईकांकडून येत्या 28 डिसेंबरला 101 गिर जातीच्या गायींचंही वाटप करण्यात येत आहे। अजित पवारांचा मुलगा जय पवारांच्या शाही विवाह सोहळ्याला आजपासून बहारीनमध्ये सुरुवात होते। जयंत पवार यांच्या लग्नाची पत्रिका माझ्याच्या हाती आली असून काल मेहंदीचा कार्यक्रम रंगला असून आज हळदीचा कार्यक्रम होईल तर उद्या संगीत सोहळा आणि 7 डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडेल। मात्र आजोबा शरद पवार, आजी प्रतिभा पवार, आत्या सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याची माहिती समोर येते। दिल्लीमधलं संसदेचं काम असल्यामुळे सुप्रिया सुळे लग्नाला हजर राहणार नसल्याचं कळतंय। अजित पवारांचे सख्खे लहान बंधू श्रीनिवास पवारही बहारीनला लग्नाला जाणार नसल्याचं कळतंय। श्रीनिवास पवार यांची मुलगी मिथिला बिरवानी हिच्या दिराचं लग्न असल्यामुळे श्रीनिवास पवार सपत्नीक बंगळुरूला जाणार आहेत आणि या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे। या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पिंक कॅम्पेनचा चेहरा असलेले डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे सुद्धा बहारीनमध्ये पार पडत असलेल्या जय पवारांच्या लग्नाला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंडवा जमीन प्रकरणी शीतल तेजवानीला झालेल्या अटकेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी नरेश अरोरा मुंबईतच थांबल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच राजकीय सल्लागार असलेल्या अरोरांवर राष्ट्रवादीनं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारीही दिल्याची माहिती आहे। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाहीये अशी माहिती कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली आहे। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती। परंतु महाराष्ट्र सरकारनं केंद्राला 1,10,309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचं सांगितलंय। याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। मंत्री खोटी उत्तर देत असतील तर ते दुर्दैवी आहे। उद्या किंवा परवा मंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। हक्कभंग तयार करत असताना ज्या ज्या गोष्टीचं चुकीचं झालंय किंवा हक्कभंग कसा होतो हे पूर्ण ड्राफ्ट करून पहिल्यांदा मला लोकसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी परवानगी दिल्याच्या नंतरच तो हक्कभंग त्या ठिकाणी मांडण्याची मुभा लोकसभेचे अध्यक्ष संसदेमध्ये देत असतात। त्यामुळे ह्या गोष्टीला एका दुसरा दिवस तर जात असतो। साताऱ्याच्या कराडमधील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी अचानकपणे भेट दिली। यावेळी आंबेडकरांनी रुग्णालयामधील सोयी सुविधांचा आढावा घेतलाय तसंच रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। मात्र आरोग्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्यामुळे रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। नाशिकच्या तपोवनामधला वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय। कुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी तपोवनामधल्या 54 एकर जागेवर वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेनं झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलाय। अशातच आता करुणा मुंडेंनी तपोवनाला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी वृक्षतोडीला विरोध केलाय। दरम्यान झाडं कापण्याचं पाप करू नका नाहीतर बळी देऊ असा इशारा करुणा मुंडेंनी सरकारला दिलाय। मर्डर करने का प्रयत्न करतो एक वृक्ष 50 वर्ष 100 वर्षीय वृक्ष बघा तुम्ही 100 वर्ष पूर्वीचे जे वृक्ष आहे तुम्ही ते वृक्ष कापण्याचे जरी दुष्कर्म पाप तुम्ही जरी करताय
तो मी एकच बोलतोय, तुम्ही एक खून करण्याच्या पाप करताय आणि आम्ही पण बली देऊ याच्यासाठी. एकीकडे नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीवरून रान पेटलंय, अशातच पवईमधल्या खासगी जागेवरील वृक्षतोडीवरून मोठा वाद निर्माण झाला. पवईच्या माडा कॉलनीमध्ये शिमरिंग हाईट्स इमारतीजवळ एक खासगी जागा आहे आणि या जागेमध्ये अनेक वर्ष भली मोठी झाडं आहेत. मात्र आता या ठिकाणी विकास होत असल्यामुळे सुमारे 100 पेक्षा जास्त झाडांवर कुऱ्हाड मारली जाणार आहे आणि यातील 70 झाडांना स्थलांतर केलं जाईल, तर 45 झाडांना कापण्याची परवानगी मिळताच ही झाडं छाटणीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध केल्यावर तात्पुरत्या स्वरूपात ही वृक्षतोड थांबवण्यात आली आहे. मुंबईमध्ये ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं सध्या बांधकाम सुरू असून या पुलाला जोडणारे दोन्ही पादचारी पूल कालपासून नागरिकांना वापरासाठी बंद करण्यात आलेत आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी आणि मध्य रेल्वेच्या परळ स्थानकांवर ये जा करण्यासाठी प्रवासी प्रभादेवी स्थानकावरील पुलाचा आधार घेत आहेत. प्रभादेवी आणि परळ स्थानकामध्ये एकाच वेळी लोकल दाखल झाल्यास या पुलावर मोठी गर्दी उसळते. तसंच सकाळ संध्याकाळी मुख्य वर्दळीच्या वेळी स्थानकामध्ये गर्दीचा महापूर येतोय आणि त्यामुळे त्या गर्दीचे योग्य पद्धतीने नियंत्रण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पुण्यातील नवले पुलावर सातत्यानं अपघात होत आहेत आणि त्यामुळे वाहतूक शाखेनं मोठा निर्णय घेतलाय. वाहतूक शाखेनं वेग मर्यादेमध्ये बदल केलाय. कात्रज बायपास महामार्गावरील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेटवर पर्यंतच्या संपूर्ण मार्गावर आता ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा करण्यात आली आहे. यापूर्वी ताशी 30 वेगमर्यादा करण्यात आलेली होती. मात्र आता वाहतूक शाखेनं यामध्ये बदल करून ताशी वेगमर्यादा ही 40 किलोमीटरवर आणली आहे. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर उपाययोजना म्हणून वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान वेगमर्यादा क्रॉस केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक शाखेनं सांगितलंय. वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्ही आणि स्पीड गनच्या सहाय्यानं कारवाई केली जाईल. साताऱ्यामध्ये पार पडलेल्या मुलीच्या विवाह सोहळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी सामाजिक बांधिलकीचं अनोखं दर्शन घडवलंय. शिवेंद्रसिंह राजेंची कन्या रुणाली राजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुखांच्या विवाह प्रसंगी त्यांनी लातूर जिल्ह्यामधल्या ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपूर्द केलाय. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रामधले मान्यवर उपस्थित होते. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शीतल तेजवानी प्रकरणी पुणे कोर्टामध्ये तब्बल 3 तास सुनावणी पार पडली आहे. तेजवानीला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती. जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजून बराच तपास बाकी आहे आणि त्यामुळे शीतल तेजवानीला कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली होती. मात्र पुणे कोर्टाकडून 11 डिसेंबरपर्यंत शीतल तेजवानीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोप करण्यात येत असलेल्या 300 कोटींचा जमीन व्यवहार झालाच नाही असा दावा शीतल तेजवानीच्या वकिलांनी केलाय. या जमीन व्यवहारामुळे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांभोवती संशयाचं वलय निर्माण झालंय. 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटीमध्ये विकत घेतल्याचा आरोप पार्थ पवारांवर होतोय. पुण्यामधल्या मुंढवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये अनियमितता आढळून आली होती आणि त्यानंतर या सगळ्याचे चौकशी संदर्भात राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून खारगे समिती स्थापन करण्यात आलेली होती. या विकास खारगे समितीला चौकशीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयामध्ये हिजाब आणि बुरखा घालण्याची परवानगी मिळावी अशी मागणी काही मुस्लिम महिलांनी केली आहे. या मागणीसाठी मुस्लिम महिलांनी मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेमध्ये विवेक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बाहेर आंदोलनास आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला कॉलेजच्या गेट बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी बॉम्ब ब्लास्ट केला त्याच पद्धतीनं बुरखा घालून एखादी व्यक्ती गुन्हा करू शकते. परीक्षेत शिक्षकांना हिजाबमध्ये कोण परीक्षा देते हे कळणार नाही. हिजाबला परवानगी देऊ नका अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. आम्ही शाळेच्या व्यवस्थापकांना जाऊन भेटून आलो होता. त्यांनी चर्चा पण केली. ते बोलले की आमचाही कुठला धर्माला विरोध नाही, पण अशा गोष्टी शाळेमध्ये तरी होऊ नये. हे शाळेच्या गेटपर्यंत ठीक आहे. तुम्ही शाळेमध्ये आतमध्ये येताना जो नॉर्मल जी मुलं त्याप्रमाणे तुम्ही पण या ना. हिजाब भरून याची गरज नाही आतमध्ये. पहिल्यांदाच बघितलंय आंदोलन कसं राजकारणात निवडणुका लागली पण आज आंदोलन करायला कधी आम्ही यांना बघितलं नाही. ह्या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक इथं मुलं शिकतात. यांना तर करायची गरज नाही. उद्या हिंदू धर्माचे लोक होतील, आम्ही उद्या सदरा आणि कुर्ता घालून येतो, भगवा आपला शर्ट घालून येऊ, तर मी चालणार का? शाळेच्या गोष्टी होऊ नये ही आमची मागणी आहे.
अहिल्यानगरच्या एका खासगी शाळेमध्ये 9वी शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीला जादूटोण्यासारखा प्रकार करून तलब जिहादमध्ये अडकवलं जात असल्याची घटना उजेडात आली आहे आणि हा सर्व प्रकार शाळेतल्याच महिला शिक्षिकाने केल्याचा आरोप होत आहे. या शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थिनीला इस्लामविषयी माहिती मिळावी यासाठी इंस्टाग्राम अकाउंटही उघडून दिलं. तसंच काही तरुणांशी तिची ओळख करून दिल्याचा आरोप होत आहे. केवळ एवढंच नाही तर पालकांपासून दूर राहण्यासाठी काही वस्तू दिल्याचाही घरच्यांचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मुलीचे पालक घाबरले असून त्यांनी मुलीला शाळेत पाठवणंही बंद केलंय. या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. तसंच असे प्रकार रोखण्यासाठी शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झालेल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले. लहान मुलांपासूनच आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे त्यावर बारकाईनं काही काम केलं, उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली. पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत तसा म्हणावा तितका वेग त्या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही. 4-5 दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपानं मोठं एक जन आंदोलन या बाबतीत देखील छेडलं जाईल. भाईंदर पश्चिम परिसरामध्ये मराठी माणसाला वारंवार घर नाकारल्याच्या तक्रारीनंतर युवक काँग्रेसनं भुना अँड बालाजी बिल्डर्सच्या स्कायलाईन प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. मराठी भाषिक ग्राहकांना सरळ सरळ फ्लॅट नाकारणारा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे संबंधित बिल्डरचं पितळ उघडं पडलंय. या स्टिंग ऑपरेशनचा पुरावा देऊन युवक काँग्रेस आता बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. युवक काँग्रेसनं अशा मराठी द्वेषी प्रवृत्तीविरुद्ध कठोर भूमिका घेऊन इतर बिल्डर्सलाही आता इशारा दिलाय. मी उभा आहे भाईंदर पश्चिमला माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर स्कायलाईन नावाची इमारत आहे. ही इमारत, या इमारतीत मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत गेलो होतो. इथे फ्लॅट घेण्यासाठी इथे कसं काय कोटेशन आहे ते इत्तमभूत त्याची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर असं कळतं की इथे मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार. का तर इथे फक्त व्हेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार, नॉनव्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही. कुठे आहे तर महाराष्ट्रात कुठे? मीरा भाईंदरला. म्हणजे मीरा भाईंदरला जर ही अवस्था असेल तर त्यांना आणखी मी प्रश्न विचारले की असं नेमकं का, आम्ही तुमच्या सिनियरशी बोलू का, बिल्डरशी बोलू का? तर त्याचं असं म्हणणं आहे, इकडच्या रिप्रेझेंटेटिव्हचं असं म्हणणं आहे की बिल्डरच मुळात जैन आहे. नागपुरात चोरट्यांनी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मोबाईलच्या टॉर्चद्वारे डिॲक्टिव्हेट करत चोरी केल्याची घटना उघडकीस आली. जवाहर नगरमधल्या तुषार पिदरींच्या घरी चोरी करत चोरट्यांनी तब्बल 14 लाखांचे दागिने लंपास केलेत. अशाच प्रकारची एक चोरी याच परिसरामधल्या मेडिकलमध्ये झाल्याचं कळत आहे. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं राहिलंय. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये गांजा लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. अंबड तालुक्यामधल्या कोचलवाडी शिवारामधल्या एका कापसाच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली होती. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 85 लाखांचा 3.5 क्विंटल गांजा जप्त केलाय. कापसाच्या पिकामध्ये मिसळून ही झाडं विक्रीच्या उद्देशानं वाढवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सोलापूरमधल्या बाळेत राहणाऱ्या पारलिंगी समुदायामधल्या व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. पारलिंगी समुदायातील व्यक्तीचे आणि एका तरुणाचे मागील 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्या तरुणानं आपल्यासोबत लग्न केलं आणि दुसरीकडे आणून ठेवलं. आपल्या समाजाशी संबंध तोडायला लावले आणि आता तो दुसरं लग्न करतोय असे आरोप आत्महत्या करण्यापूर्वी पारलिंगी समुदायामधल्या एका व्यक्तीनं या व्हिडिओद्वारे केली आहे. त्यामुळे आपल्या आत्महत्येला तो तरुणच जबाबदार असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. मुंबईच्या दहसर पश्चिमेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. MHB पोलीस स्टेशनमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांकडून पैसे मागितल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. IC कॉलनी परिसरामध्ये असलेल्या फेरीवाल्यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात बोलून धमकी दिली. तसंच 5,000 रुपयांची मागणी केली आणि या प्रकरणी MHB पोलिसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहिसर युवासेना विभाग अधिकारी जितेन परमार, युवासेना उपविधान चिटणीस दर्शित कोरगावकर यासोबतच कारमोम आणि शेनाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. नांदेडमध्ये प्रेम प्रकरणामधून हत्या झालेल्या सक्षम ताटेच्या हत्येच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर आलाय. हत्येच्या दिवशी 2 आरोपींनी सक्षमच्या घराची रेकी केल्याचं या सीसीटीव्हीमधून उघड होतंय. सक्षम कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी आरोपीनं त्याच्या घरासमोर पाळत ठेवलेली होती. दरम्यान
27 नोव्हेंबरला सक्षमची आंतरजातीय प्रेम संबंधामधून हत्या झालेली होती। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। मृत सक्षमची प्रेयसी असलेल्या आंचलनं आपल्याच वडिलांच्या विरोधात साक्ष देऊन त्यांच्या फाशीची मागणी केली आहे। तसेच भावाविरुद्धही आंचलनं जबाब नोंदवलाय आणि त्यामुळे आता नांदेडचे हे प्रकरण अधिकच गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। नांदेडच्या वसरणी परिसरामध्ये तरुणाचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने मृत्यू झालाय। रस्त्यालगतच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती कळते। रोहित मंडले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। रोहितचं 1 वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं, तर त्याची पत्नी गरोदर असल्याची माहिती कळते। त्याचसोबत शासनानं रोहितच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्याच्या नातेवाईकांनी केली आहे। नाशिकच्या मालेगावामध्ये 13 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आलाय। पीडित मुलीला संशयितानं स्कूटीवर बसून तिच्यावर अत्याचार केलेत। या प्रकरणी न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली आहे। आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ठाण्याच्या मुंब्रालगत असणाऱ्या डायघर परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका इसमानं महिलेचा पाठलाग करत तिची छेड काढल्याचं समोर आलंय। छेड काढणाऱ्या या इसमाला महिलांनी भर रस्त्यामध्ये चोप दिलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कल्याणच्या आडिवली ढोकळी परिसरामध्ये नशेखोरांचा हैदोस पाहायला मिळतोय। गणेश चौक परिसरामध्ये दुकानदार आणि त्याच्या पत्नीला नशेखोरांकडून मारहाण करण्यात आली आहे। नशेखोरांनी केलेली गाड्यांची तोडफोडही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये पोलिसांकडून गुंडांची धिंड काढण्यात आली आहे। मालवणी परिसरामध्ये राहिल कोटक आणि त्याच्या वडील पियुष कोटक यांनी पोलिसांना धमकी दिलेली होती। धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालवणी पोलिसांनी राहिल कोटक आणि त्याचे वडील पियुष कोटक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे आणि यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची अर्धनग्न अवस्थेमध्ये मालवणी परिसरामध्ये धिंड काढली आहे। पुण्यामधल्या लोणी काळभोळ परिसरामध्ये बनावट गुटख्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। यावेळी पुणे पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। बनावट गुटखा तयार करणाऱ्या कंपनीच्या मालकासह 3 कामगारांनाही ताब्यात घेण्यात आले। दरम्यान गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला। पुण्यामधल्या थेऊर फाटा परिसरामधल्या कांबळे वस्ती भागामधल्या एका गोदामावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली आहे। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यामधल्या जळका फाट्याजवळ एसटी बसचा अपघात झालाय। यामध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर 14 जण जखमी झालेत। चंद्रपूरहून यवतमाळकडे येणाऱ्या बसला ट्रकनं जोरदार धडक दिली आणि यामुळे हा अपघात झालाय। पुण्याच्या शिरूरमधल्या वाघाळे गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। यामध्ये जवळपास 1 एकर ऊस जळून खाक झालाय। विजेच्या खांबावर अचानकपणे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली आहे। यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामधल्या शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि त्यानंतर त्या राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। शक्ती वाघाच्या मृत्यूआधी काही दिवस रुद्रचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शक्ती आणि करिश्मा यांचा रुद्र हा बछडा होता। राणीच्या बागेतच त्याचा जन्म झालेला होता। 3 वर्षाच्या रुद्र वाघाचा इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र मृत्यूचा अहवाल प्रतीक्षेत असल्यामुळे कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या सुकापुरी आणि रुई भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रुई गावामधले शेतकरी पंढरीनाथ राजगुरू यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीवर बिबट्यानं पहाटे हल्ला केलाय। दरम्यान या ठिकाणी गस्त वाढवण्याचं आश्वासन वन विभागानं दिलंय। मात्र वन विभाग पिंजरा लावण्यासाठी उशीर करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। नंदुरबारच्या सारंगखेडामध्ये दत्त जयंतीपासूनच चेतक फेस्टिवल व यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। देशभरात प्रसिद्ध असलेल्या या फेस्टिवलचं उद्घाटन राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले। या चेतक फेस्टिवलसाठी देशभरातून अश्वप्रेमी आणि घोडे विक्रेते दाखल झालेत। आतापर्यंत या यात्रेमध्ये सुमारे 2 ते 3 हजार घोडे दाखल झालेत। मंत्री जयकुमार रावल यांच्यासह जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सारंगखेडाच्या या अश्व महोत्सवामध्ये सारंगखेडाच्या या अश्व बाजारामध्ये करोडो रुपयांची उलाढाल होत असते
खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रुरल इकॉनॉमी म्हणतो, जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळत असते आणि जवळपास 100 कोटींची अर्थव्यवस्थेचं चक्र इथं फिरत असतात. अनेक गरिबांना रोजगाराच्या माध्यमातून हा खरं म्हणजे त्याच्यातनं सहायता मिळत असते आणि निश्चितच या नंदुरबार जिल्ह्यासारख्या मागास एरियामध्ये हा महोत्सव एक आर्थिक चालना देऊन देणारा महोत्सव म्हणूनही याची ओळख आता निर्माण होऊ लागली. तमिळनाडूत झालेल्या मार्शल आर्ट प्रकारामधल्या लार्जेस्ट कराटे डिस्प्ले स्पर्धेमध्ये धाराशिवच्या उमरग्यामधल्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सहभागी झालेले होते. यामध्ये त्यांनी केलेल्या सादरीकरणाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या निमित्त सहभागी विद्यार्थी आणि प्रशिक्षकांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीमध्ये दाखल झालेत. पंतप्रधान मोदी यांनी पालम विमानतळावर पुतीन यांचं भव्यपणे स्वागत केलंय. युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारताचा दौरा आहे. 23व्या भारत रशिया शिखर परिषदेला पुतीन उपस्थित राहणार आहेत आणि त्याआधी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना ते अभिवादन करतील. आज रशियासोबत व्यापार, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि धोरणात्मक सहकार्यासह 25 करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. या भेटीअंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा, संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाणीवर चर्चा करतील. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर रशियाकडून व्यापार न करण्यासाठी दबाव होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुतीन यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय. परदेशी राष्ट्रप्रमुख भारतामध्ये आल्यावर त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही असा आरोप राहुल गांधींनी केलाय. पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींनी निशाणा साधलाय. सरकारच नव्हे तर आम्हीही देशाचे प्रतिनिधी आहोत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तेही परदेशी प्रमुखांसोबत विरोधी पक्षांना बैठकीसाठी बोलावत होते. तशी भारताची परंपराच आहे. मात्र त्या परंपरेचं पालन होत नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. आजकल क्या होता है कि जो फॉरेन डिग्नेटरीज आते हैं या जब मैं कहीं बाहर जाता हूं तो सरकार उनको सजेस्ट करती है कि एलओपी से नहीं मिलना चाहिए. तो ये इनकी पॉलिसी है. ये हर बार करते हैं. जब मैं बाहर जाता हूं ये करते हैं. जब लोग यहाँ आते हैं मैं करता हूं. हमें मैसेज मिलता है कि हमें बताया गया है कि सरकार हमसे कहती है कि आपसे नहीं मिलना है. हिंदुस्तान को हम भी रिप्रेजेंट करते हैं. सिर्फ सरकार नहीं रिप्रेजेंट करती है. तो सरकार नहीं चाहती कि ऑपोजिशन के लोग बाहर के लोगों से मिले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत करत रशियन भाषेमधल्या भगवद्गीतेची प्रत त्यांना भेट दिली आहे. भगवद्गीता प्रेरणा देते असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलंय. तर पुतीन यांच्या भारताच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळी 11 वाजता त्यांचं राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिकरित्या स्वागत होईल. त्यानंतर 12 वाजता पुतीन राजघाटावर जात महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. त्यानंतर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये सविस्तर चर्चा होईल. हिंदू देवदेवतांचे एआय आधारित अश्लील स्वरूपामधले डीप फेक चित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे आणि त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णींनी गुरुवारी राज्यसभेमध्ये केली आहे. देशभरात इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांमध्ये अनियमितता असल्यामुळे प्रवासी त्रस्त झालेत. देशभरात विमानतळांवर लाखोंच्या संख्येनं प्रवाशांचा खोळंबा झालाय. दरम्यान उड्डाणांमधील अनियमिततेवरून नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं इंडिगोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या नियोजनामध्ये मोठी चूक झाल्याचं डीजीसीएनं सुनावलंय. दरम्यान 8 डिसेंबरपासून विमान उड्डाणांची संख्या कमी करणार असल्याची माहिती इंडिगोनं डीजीसीएला दिली आहे. दरम्यान 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत उड्डाणं सुरळीत होतील असं स्पष्टीकरण इंडिगोकडून देण्यात आलं आहे. इंडिगो विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे आणि याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. पुण्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकले होते. एस्टोनिया या देशामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्ससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा झालाय. भुवनेश्वर विमानतळावरून जवळपास 350 फ्लाईट्स रद्द झाल्यात. यामध्ये मुंबईला येणाऱ्याही अनेक फ्लाईट्सचा समावेश आहे आणि त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.